महत्त्वाची बातमी, राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी झालेली आहे। ममता बॅनर्जी यांचं या सगळ्या प्रकारावर आता वक्तव्य आहे। राष्ट्रपतींच्या विधानावर ममता बॅनर्जींची ही प्रतिक्रिया आहे। राष्ट्रपतींना कार्यक्रमाबद्दल दिलेली माहिती चुकीची होती असं देखील ममता बॅनर्जी म्हणतात। राष्ट्रपतींच्या माध्यमातून भाजपकडून पश्चिम बंगालची बदनामी होतीये असं विधान ममता बॅनर्जींनी केलेलं आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला, त्यांना दिलेली वागणूक ही अयोग्य होती अशी टीका आता त्यांच्यावर होतीये। यावर आता ममता बॅनर्जी यांची स्पष्टोक्ती समोर आली आहे। भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ममता बॅनर्जी आणि काँग्रेसवर टीकास्त्र डागले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत झालेले प्रोटोकॉल उल्लंघन हे केवळ प्रोटोकॉलचं उल्लंघन नाही तर संविधानिक तत्वांचं उल्लंघन आहे असं म्हणत या सगळ्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींनी माफी मागावी अशी मागणी ते करतायत। प्रोटोकॉल का उल्लंघन किया गया है राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू जी के साथ, वो केवल एक प्रोटोकॉल का उल्लंघन नहीं है, दरअसल वो संविधान के प्रिंसिपल का उल्लंघन है। देश की प्रथम आदिवासी राष्ट्रपति का जिस प्रकार से टीएमसी ने जानबूझकर अपमान किया है, और केवल उनका अपमान नहीं किया है, केवल संविधान का अपमान नहीं हुआ है, कभी स्पीकर को, चीफ जस्टिस ऑफ इंडिया को, इलेक्शन कमीशन को बार बार अपमानित करते हैं। मुझे लगता है कि आज इस पर अनर्गल डिफेंस देने के बदले ममता बनर्जी और टीएमसी को माफी मांगनी चाहिए। ममता बॅनर्जी सरकारचं वर्तन भारतीयांचा अपमान करणार आहे। राष्ट्रपतींसंदर्भात ममता बॅनर्जी सरकारची भूमिका निषेधार्ह आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यावर ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे। तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या राज्य प्रशासनानं देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेली वागणूक ही अपमानास्पद असून त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ट्विट करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।